मला भेटलं होतं प्राइज आणि मी होते खूप जास्त खुश. तर आज होता आमच्या स्कॉलरशिपचा प्रोग्राम, ज्याच्यासाठी मला जायचं होतं पुण्याला. मी सकाळ सकाळ फटाफट रेडी होऊन लवकर उठून निघाले पुण्यासाठी. आम्ही इथे 7-8 मैत्रिणी सोबत जात असल्यामुळे रात्रीच रिक्षा बुक करून ठेवली होती. त्या रिक्षातनं पोहोचलो आम्ही खेडला. खेडला आल्यानंतर आम्हाला आमची एसटी ही पटकन भेटली. त्या एसटीतनं आम्ही उतरायचं ठरवलं नाशिक फाट्याला. नाशिक फाट्याला पोहोचल्यानंतर इथून पुढचा प्रवास आम्हाला मेट्रोने करायचा होता. त्यासाठी आम्ही गेलो मेट्रो स्टेशनला. मेट्रो स्टेशनला आल्यानंतर फटाफट सगळ्यांची तिकीटे इथे एकत्रच बुक केली आणि पोहोचलो चेकिंगसाठी. चेकिंगलाही इथे काय प्रॉब्लेम होत होता समजत नाही, पण माझं तिकीट इनव्हॅलिड दाखवत होतं. ते तिकीट रिचेकिंग केल्यानंतर मला फायनली ते व्हॅलिड दाखवलं आणि मी पुढे गेले. इथे 10 मिनिटं वेट केल्यानंतर फायनली आमची मेट्रो आली. तर मेट्रोतनं आम्हाला पोहोचायचं होतं डेक्कनला. तर डेक्कनलाही जाणं एवढं सोपं नव्हतं, कारण आम्हाला 2 मेट्रो चेंज करायच्या होत्या. इथनं पोहोचलो जिल्हा न्यायालयाला, जिल्हा न्यायालयामधनं पोहोचलो मग आम्ही डेक्कनला. तर डेक्कनला आल्यानंतर थोडंसं अर्धा किलोमीटर चालल्यानंतर फायनली आम्ही पोहोचलो आमच्या सभागृहात. सभागृहात आल्यानंतर इथे फायनली पटकन रजिस्टर करून घेतलं आणि म्हटलं पहिले पेटपूजा फिर काम तुझ्या, कारण खूप भूक लागलेली होती. नंतर बसलो हॉलमध्ये जाऊन. हॉलमध्ये गेल्यानंतर थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू झाला आणि आज आमच्या फाउंडेशनला झाले होते 8 वर्ष पूर्ण. तर सर्व मेमरीज रिकॉल करण्यात आल्या आणि इथे झालं प्राइज डिस्ट्रीब्युशन सुरू. प्राइज डिस्ट्रीब्युशनमध्ये मलाही प्राइज भेटला आणि मी खूप जास्त खुश होते. त्यानंतर इथे मेन अतिथींचं व्याख्यान सुरू झालं आणि ते व्याख्यान पूर्ण पर्यावरणा आधारित होतं. ते खूप जास्त आवडलं मला. आणि इथे फायनली शेवटला मग फोटोशूट वगैरे. मग शेवटी आम्ही जेवण खावण करून आम्ही निघालो घरी. बाय बाय.